फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। चला तर मग आज बनवूया सोयाबीनची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने। मी सोयाबीन भिजू घातली आहे। खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करू। चला तर मग मिक्सरमध्ये बारीक करू। हे आधी धुवून घेऊ। स्वच्छ धुवून घ्यायचं। कोथिंबीर, खोबरं ते सगळं धुवून घ्यायचं। मग मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकायचं। हे मिक्सरचं वाटण करूया। 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून याचं वाटण करून घेऊया। बघा इथे वाटण करून झालं आहे। चला तर मग फोडणी देऊया। 2 चमचे तेल टाकूया। थोडंसं टाकूया तरीसाठी। कांदा, टोमॅटो टाकूया। कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। लालसरत परतून घ्यायचा। कांदा चांगला फ्राय होऊस्तर इकडे सोयाबीन चांगली पिळून घ्यायची। त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। अशा पद्धतीने पिळून घ्यायची सोयाबीन। इकडे कांदा चांगला फ्राय होते। कांदा टोमॅटो चांगला शिजू द्यायचं। त्याचा एक जीव झाला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। चमचे लाल तिखट टाकायचे, मिरची पावडर, त्याच्यानंतर चिकन मसाला चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण केलेलं वाटण टाकूया। चांगलं मिक्स करून घ्यायचे। चांगलं मिक्स करून झाल्यावर वाटण चांगलं शिजू द्यायचे। 5 मिनिटं शिजू द्यायचे त्याला। शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये टाकूया सोयाबीन टाकल्यावर चवीनुसार मीठ टाकायचंय। चांगलं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं। हे एकजीव झाला पाहिजे। गॅस थोडा लो फ्लेमवर ठेवायचा। पाणी टाकायचे जसं आपल्याला रस्सा पाहिजे तसा, थोडा पातळ घट्ट जसं आपल्या आवडीप्रमाणे, जेवढे माणसं असतील त्याप्रमाणे अंदाजाने रस्सा बनवायचा आहे। अजून एक तांब्या पाणी टाकूया। बघा झालेली आहे छानपैकी भाजी गावरान पद्धतीने। भाजीला उकळी आली की गॅस बारीक करायचा। नंतर तुम्हाला दाखवतेस की कशी भाजी होते म्हणून। तुम्ही पण नक्की करून बघा। घरच्या घरी सोप्या पद्धतीने भाजी केली आहे।
तर इकडे दुसऱ्या गॅसवर भात टाकून घेऊया. कुकरला भात लावूया. घेतला आहे तर निसून घेते. निसून घेतलं की कुकर लावते भाताचा. धुवून घेतला आहे. आता पाणी टाकू आपण आणि चवीनुसार मीठ टाकूया. आहे इकडे लावला आहे भाताचा कुकर. इकडे होत आहे भाजी. भाजीला उकळी आली की गॅस लो फ्लेमवर करायचा. आणि इकडे चपात्या केल्या आहेत. सकाळी डब्याला केल्या होत्या. मग आता काही गरज नाही चपात्या करायची. हवा उकळी आली आहे भाजीला. आता बारीक करायचा गॅस. हे दोन भात आणि भाजी इकडं होऊस तर इकडं भांडे घासून घेऊया. भांडे घासून झाले की बोलते तुमच्याशी. चला भांडे घासून झाले आहे. आता किचन वगैरे धुवून घेऊ. किचन क्लीन झाला की जरा आहे क्लीन करून. आता आपण कपडे धुवूया. हे बघा झालेली आहे भाजी. कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.